आमच्या उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी तुम्ही घ्या आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी मी घेतो, असे आवाहन महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार सभेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांना केले। या प्रचार सभेला शिवसेना संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रामदास आठवले, आमदार भीमराव तापकी, खासदार शिवाजीराव अडलराव पाटील, गजानन बाबर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते। यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीकडून जनतेचा फक्त वापरच केला जातो। एक हाती सत्ता द्या आणि आम्ही हे करू ते करू असे ते फक्त आश्वासनच देतात, पण आम्ही करून दाखवतो आणि करून दाखवले आहे। आम्ही खुर्चीला लाथ मारून राष्ट्रवादीच्या विरोधात उभे आहोत। केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी न मिळूनही आम्ही मुंबईची महापालिका चांगल्या रीतीने चालवली। अजित पवार पालकमंत्री असूनही पुण्यासाठी निधी नाही, मग लवासाला निधी मात्र कुठून येतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पवारांना लगावला। हिंजवडीचे आयटी पार्क हे शिवशाहीच्या राज्यातच सुरू झाले। पुणे महापालिकेमध्ये हॉस्पिटल्स नाहीत, आहे फक्त ससूनच, तेही ब्रिटिशांच्या काळातलं। मग इतके वर्ष यांनी काय केलं? आम्ही उच्च दर्जाची हॉस्पिटल्स जनतेसाठी बांधू। त्यांनी महिलांना 50% आरक्षण दिले, पण त्यांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्षच केले। त्यामुळे महिलांसाठी आयरनच्या गोळ्याही आम्ही मोफत पुरवू। लहुजी वस्ताचं स्मारक आम्ही बांधू। अरे, ह्या लोकांची स्मारक बांधायची नाही तर काय सुरेश कलमाडीचं बांधायचं, असा सवाल करून ते पुढे म्हणाले, शंभूराजांना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाचं नाव काढून औरंगाबादचं संभाजीनगर करा असं आम्ही सांगितलं, तर राष्ट्रवादीने शेपट्या घातल्या। पण दादोजी कोंडेवांचा पुतळा उखडायला यांचे हात मात्र पटकन पुढे येतात, अशी खरमरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली। आपलं दैवत गणपती, त्याची वाजत गाजत मिरवणूक काढायची नाही तर काय शरद पवार, अजित पवार, कलमाडी आणि लवासाच्या लोकांची मिरवणूक काढायची काय? गणपती मिरवणुकीतील आवाजाची डेसिबल मोजता, पण जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटाची डेसिबल मोजली का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री थापा मारण्यातच दंग आहेत, असे सांगून ते म्हणाले, तुम्हाला वाटत असेल की निवडणुकीपुरताच मी बोलतो आहे, पण तसं नसून मी मुंबईहून इथलं अपडेट कायम घेतो। पवारांनी मुंबईची कोंबडी केली, पण पुण्यनगरीबद्दल मी काहीही बोलणार नाही, कारण पुण्याबद्दल मला आदर आहे, असेही त्यांनी नमूद केले। आणि अजित पवार शरद पवारच करत होते, एकमेकाचे कपडे फेडत होते, धोतर फाडतायत, लेंगे खेचतायत, नाड्या सोडतायत, काय वाटेल ते करतायत। आणि तरीही म्हणजे आरारावांनी डान्स बार बंद केले, पण यांचा कॅबरे सुरू आहे, यांचा कॅबरे सुरू आहे। सगळ्यांचे नाटकं बघत होतो, मग मध्ये कोणतरी नाच्या पोऱ्या येऊन गेला, अशी सगळी गंमत जम्मत चालली होती। पुणेकर आणि आपली युती, शिवसेना आणि पुणे, ही काही नवीन ओळख करून देण्याची गरज नाहीये। काँग्रेसने जाहीरनामा दिलेला आहे, राष्ट्रवादीने जाहीरनामा दिलेला आहे, आपण सुद्धा एक वचननामा, संकल्पपूर्ती कार्यक्रम दिलेला आहे। काय काय लोकांनी तेही दिलेलं नाही, नुसतं पचपचनामा आहे, नुसतं बडबड करायची आणि निघून जायचं। काय करणार? बदल करणार, पण म्हणजे काय करणार माहिती नाही। आणि आज वृत्तपत्र देताना वाचलं की मी बाळासाहेबांसोबत 100 पावलं चालायला तयार आहे। कुठे जाणार? पण चालत चालत कुठे जाणार? कारण बाळासाहेबांचा जो महामार्ग आहे, अग्निपथ आहे, तो अग्निपथ झेपणार आहे का? तो झेपत नाही म्हणून तो बाजूला गेला। आणि खास करून आहे ना, दोन्ही मुद्दे आहेत, मराठीचा मुद्दा आहे, म्हणजे इकडचे मराठी वेगळे, आणि तसंच रामदासजी, तुम्ही अर्धवट म्हणजे तुमच्या बरोबर आलेली आंबेडकरी जनता ही अर्धवट। जी शिवशक्ती भीमशक्ती आज आपण म्हणतो आहोत, का आंबेडकरी जनता ही मराठी नाहीये? गोरगरीब जनता आहे, कोणी हाकावी तशी हाकली जाते असं त्यांना वाटत असेल, म्हणून आंबेडकरी जनतेचा तुम्ही अर्धवट म्हणून अपमान करतात। आणि राज्याचा निधी तुमच्याकडे वळू काय ती रिक्षा आहे का? कुठे जायचं? नाही, पुढच्या चौकातनं उजवीकडे, चला माझ्या रिक्षात बस, मी वळवतो। तो म्हणतो माझ्या रिक्षात बस, मी वळवतो। अहो, राज्याचा अर्थखातं तुमच्याकडे, जयंत पाटील अर्थमंत्री होते, सुनील तटकरे अर्थमंत्री होते, आणि आता स्वतः अजित पवार आहेत अर्थमंत्री, तरी सुद्धा तुम्ही पुण्याला निधी देऊ शकत नाही। बरं ठीक आहे, पुण्याची महापालिका आमच्या ताब्यात द्या, आम्ही तुम्हाला निधी देऊ। मग लवासामध्ये काही निवडणुका झाल्या होत्या संपूर्ण निधी तिकडे वळवायला? लवासाला सगळं जे काय तुम्ही भरभरून देतात, अहो या पुण्याचं पाणी पळवण्याचा घाट तिकडे घातला गेलेला आहे। आपण विरोध केला म्हणून हे पाणी थांबलेलं आहे।
पण निदान दादोजी कोंडदेवाने स्वराज्यावरती स्वारी केली असा एकही उल्लेख कधी कुठल्याही इतिहासाच्या पानावरती नाही. दादोजी कोंडदेवाने महाराजांशी गद्दारी केली, महाराजांशी विश्वासघात केलाय असा उल्लेख कुठेही नाहीये. आणि त्या दादोजी कोंडदेवांचा पुतळा तुम्ही उखडून काढला. आणि हा पुतळा उखडून काढताना जी तुम्ही मस्ती दाखवली, ती मस्ती मग तुमची औरंगाबादमध्ये का लेंड्या टाकते? तो औरंगजेब महाराजांच्या स्वराज्यावरती चालून आला होता. 26 वर्ष तो हा झेंडा भगवा गाडण्यासाठी म्हणून अहो रात्र तो महाराष्ट्र पिंजून काढत होता. शेवटी झेंडा तर उतरला नाहीच, पण त्या औरंगाबादेमध्ये औरंगजेबाचं थडगं तिकडे बांधलं गेलेलं आहे. हे आमच्या अंबादासला विचारा, तिथला जिल्हा प्रमुख इथे आलेला आहे. ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी राजांना पकडून हाल हाल करून, डोळे फोडून, सालटी सोलून, छळ करून नव्हे त्याची एखाद्या गुन्हेगारासारखी, विदूषकासारखी पूर्ण राज्यामध्ये धिंड काढली, ढोल ताशे पिटले. हा बघा तुमचा छत्रपती, त्याचा कसा आम्ही रक्तमासाचा गोळा करून टाकलेला आहे. त्या संभाजी महाराजांचा खून करणाऱ्या औरंगजेबाची निशाणी औरंगाबाद, ती आम्ही सांगतो ती मिटवून टाका. तिकडे औरंगाबादेचं संभाजीनगर करा. तिकडे राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले हे शेपट्या घालतात, तिकडे लेंड्या टाकतात आणि दादोजी कोंडदेवाचा पुतळा उकरून टाकतात. ही तुमची टकीगिरी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्राला वाचवू शकत नाही, पुण्याला वाचवू शकत नाही. आणि म्हणून आम्ही पुण्याच्या लोकांना सांगण्यासाठी आलेलो आहोत, पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. पुणे अत्यंत सगळ्यांना आवडणारं अशा पद्धतीचं शहर आहे. मनोहर जोशीजी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी बाळासाहेबांनी सांगितलं की मला मुंबईवरून पुण्याला येताना मला 5 तास लागतात, 6 तास लागतात, तर मला मुंबईतून पुण्याला येताना 2.5 तासामध्ये, 2.25 तासामध्ये मला इथं येता आलं पाहिजे, लोकांना भेटता आलं पाहिजे. आणि मनोहर जोशींच्या काळामध्ये त्यावेळेला हा जो एक्सप्रेस हायवे आहे तो झालेला आहे. तर जर तुम्ही आम्हाला या ठिकाणची सत्ता दिली तर या ठिकाणच्या झोपडपट्टीतल्या माणसाचे प्रश्न असतील, इतर लोकांचे प्रश्न असतील, ऑटो रिक्षावाल्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकारामध्ये जे जे असेल ते करण्याच्या संबंधात आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता आम्ही प्रयत्न करणार आहोत, परंतु या ठिकाणी धनुष्यबाण आहे, कमळाचं फूल आहे, आमची कबशी आहे, पण आमच्यामधून इंजिन जे आहे इंजिन पुढे जाण्याचा प्रयत्न करतंय. पण या इंजिनाला सांगतो की तुला अजिबात आम्ही पुढे जाऊ देणार नाही. तुझ्यामध्ये तो कोळसा आहे किंवा जे काय डिझेल आहे ते डिझेल कुणाचं आहे, कोळसा कुणाचा आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. काँग्रेसचा कोळसा आणि राष्ट्रवादीचा डिझेल म्हणजे हे त्यामध्ये आहे. त्यामुळे ते इंजिन थोडं पुढं जरी चाललेलं असलं तरी आमच्या महायुतीच्या पुढं ते अजिबात जाऊ शकत नाही. आणि काहीतरी आम्हाला म्हणतात ही अडीच युती आहे, ही अडीच युती आहे म्हणजे अर्धवट युती आहे, हे दोघे जण आणि तिसरा अर्धवट. म्हणजे आम्ही जर अर्धवट असू तर तू काय पावायच का तू? म्हणजे आम्हाला अर्धवट म्हणत असाल म्हणजे आम्हाला अर्धवट म्हणणाऱ्या पावट्या, आम्हाला अर्धवट म्हणू नकोच. आम्ही गोरगरीब समाजाचे लोक आहोत, आम्ही अत्यंत कडू अवलादीचे लोक आहोत. आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही तर सळो की पळवून सोडल्याशिवाय राहणार नाही. उद्धवजी तुम्हाला पुढे येण्याची आवश्यकता नाही आहे, हा पट्ट्या त्याला खंबीर आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आम्हाला अर्धवट म्हणायचं म्हणजे अर्धवट म्हणजे काय, ठीक आहे आमची युती येणार नाही सत्तेवर असं म्हणा, परंतु आम्ही सत्तेवर येणार आहोत. तुम्ही किती सत्तेवर येणार आहात? तुमचे 8-10 वर लोक येणार नाहीत आणि आम्हीच महापौर ठरवणार, आम्हीच असं करणार, आम्हीच तसं करणार. काय करणार ते असं पण करत नाहीत आणि तसं पण करत नाहीत. म्हणजे फक्त भाषणं करायची आणि जास्तीत जास्त मीडियामध्ये पब्लिसिटी मिळते, मिळू द्या तुमचे फोटो बघून तुम्हाला मतं मिळायची, आता मिळणार नाहीत. म्हणजे तर त्या दृष्टीने ठीक आहे, म्हणजे तुमचं काम तुम्ही करा, तुमची पार्टी तुम्ही वाढवा, तुम्हाला काही नवनिर्माण करायचं असेल ते करा. पण नवनिर्माण काय होत नाही आहे, सगळं जुनं निर्माण सगळं चाललेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी नवनिर्माणाचा विषय नाही, पण ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा. परंतु या ठिकाणी उद्धवजी आपण ही जबाबदारी स्वीकारलेली आहे शिवसेनेची. बाळासाहेबांनी तुमच्या म्हणजे बाळासाहेबांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि त्यांच्यावर दोघांवर होता, पण ते गेल्यामुळं आता आशीर्वाद तुमच्यावर आणि माझ्यावर. त्यामुळे ठीक आहे, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. परंतु या ठिकाणी मी काल याचं म्हणालो, कालच्या सभेमध्ये आपण कुठं ऐकलं का नाही मला माहीत नाही, परंतु मी सांगितलं की बाळासाहेब मी तुमच्या सोबत आलेलो आहे आज. काल मी असं म्हणालो होतो की बाळासाहेब तुमच्या सोबत आलेलो आहे मी आज, गेला तर जाऊ द्या तुमचा राज.
बाळासाहेब, मी तुमच्यासोबत आलेलो आहे आज, गेला तर जाऊ द्या, हा तुमचा राज. काँग्रेसवाल्यांना फारच चढलेली आहे सत्तेची खास, काँग्रेसवाल्यांना फारच चढलेली आहे सत्तेची खास. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये येणाऱ्या आपल्या शिवशक्ती भीमशक्तीचंच राज.